नमस्कार मित्रांनो, पावसासंदर्भात आताची मोठी बातमी। 27, 28 आणि 29 जून दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात 27, 28 आणि 29 जून रोजी राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये हा पाऊस होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणामध्ये 27, 28 आणि 29 जून रोजी मोठा पाऊस होणार आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठी अतिवृष्टी 3 दिवस होणार आहे। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागात देखील आपल्याला मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस 27, 28 आणि 29 जून रोजी झालेला पाहायला मिळेल। अहमदनगर आणि सोलापूरच्या भागात मात्र या 3 दिवसांच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही भागांमध्ये आपल्याला 27, 28, 29 जून दरम्यान पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस 3 दिवस या भागात सलग होणार आहे। मराठवाड्यात देखील आपल्याला 27, 28 आणि 29 जून दरम्यान जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात संपूर्ण मराठवाड्यात मोठा पाऊस या 3 दिवसाच्या दरम्यान होणार आहे। मित्रांनो, विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर विदर्भात देखील आपण या ठिकाणी पाहू शकता अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर तसेच बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 27 ते 29 जूनच्या दरम्यान झालेला आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर 30 जूनपर्यंत राज्यात आता दररोज भाग बदलत पाऊस होणार आहे। कोणत्या भागात हलका पाऊस तर कोणत्या भागात जोरदार, अधूनमधून पावसाचा जोर देखील वाढलेला पाहायला मिळेल। मात्र या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त राहू शकतं। मात्र 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान राज्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। या दरम्यान राज्यात झड स्वरूप पाऊस, ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला 1 आठवडा जुलै महिन्याचा सुरुवातीचा पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून ही माहिती बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।